आजचे पाहुणे या कार्यक्रमात रसिक व आपलं स्वागत. सांगलीतील एक ज्येष्ठ रंगकर्मी श्रीयुत विनायक केळकर यांच्याशी बातचीत करत आहोत. एखाद्या लेखकाचं नाटक जेव्हा आपल्याकडे यायचं त्यावेळी नाटक बसवताना दिग्दर्शकाचं ते नाटक पूर्ण होऊन जातं, हे आपलं मत आहे का? लेखकानं जे लिहिलेलं आहे ते 100% बरोबर आहे असं धरूनच आपण मांडता? आपली त्यावेळीची मानसिकता काय असायची? नाही, लेखकानं लिहिलेले 100% योग्य आहे असं नाही ठरवायचं आपण. कारण ते ऍक्च्युअली स्टेजवर जे काय होईल तेच महत्वाचं असतं आणि ती दिग्दर्शकाची जबाबदारी असते. याचे नियोजन दिग्दर्शकानंच केलं पाहिजे, लेखकाचा काही संबंध येत नाही त्याच्यात. लेखकाला काय म्हणायचं त्यांना आधी सांगितलेलं असतं. कारण काय होतं अनेक वेळा की आपल्याला जी प्राप्त परिस्थिती आहे, आपल्याकडे जे कलाकार आहेत त्याच्यामध्ये ते नाटक कलाकृती ती घडवायची मंचावर, फक्त आपल्याकडे त्याचं रिटर्न स्क्रिप्ट तयार आहे, एवढाच विषय त्याच्यामध्ये राहतो. तर रंगमंचावर जेव्हा नाटक उभं करता आपण, तर त्यामध्ये अडचणी तर प्रचंड येतातच. म्हणजे तांत्रिक अडचणी हा विषय वेगळाच आहे, पण तालमीमध्ये येणारे कलाकार ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून एखादं नाटक निवडताना त्या काळात आपण काय विचार करत होतो? नाटक वाचलं विचार लगेच सुरूच व्हायचा, हे काम करायला योग्य माणूस माझ्याकडे आहे की नाही हे माझ्या डोक्यात सुरू व्हायचं. ह्याला सेट कसा असेल, हा सेट आपण करू शकू की नाही, फार खर्चाचा आहे, हा सुद्धा विचार यायला लागायचा डोक्यात. नाटक करत असताना अनेक वेळा म्हणजे वेगवेगळ्या अडचणींवर मात करतच आपण वेगवेगळी नाटकं करतोय. दरवर्षी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद जी मध्यवर्ती आहे ती संमेलनं घेते, आणि संमेलन म्हणजे वेगवेगळ्या शहरात दरवर्षी ज्यांचं संमेलन असतं. सांगलीत जी काही संमेलनं झाली आतापर्यंत त्यातली महत्वाच्या संमेलनात आपला सिंहाचा वाटा होता. आपण त्याविषयी काय सांगा? त्याविषयी म्हणजे आम्ही 5-6 लोक नाटक वेडे लोक, मधु आपटे असायच्या, त्याच्या मिसेस विलास गुप्ते असायचे, असं आम्ही सगळेजण प्रत्येक वर्षी नाट्य संमेलनाला जिथं असेल तिथं, इंदूरला आम्ही जात होतो, कोकणात जात होतो. आणि आमच्या लक्षात अरे आपण सांगलीत का नाही करायचं, सांगलीत करूया. मी आणि मधु आपटेचं सतत डोक्यात असायचं की आपण सांगलीत संमेलन करायचं. आम्ही काही लोकांशी बोललो, मला काही लोक कशाला त्या अंगावर घेत आहे, फार त्रासाचं असतं, कष्टाचं असतं. असं एके दिवशी प्रभाकर पणशीकर सांगलीत आले होते. मी त्यांना म्हणलं आम्हाला संमेलन करायचंय, काय करूया म्हणले, मी आहे, तुम्हाला जी काय लागेल ती मदत मी करतो. अच्छा. मग म्हटलं काय कुणाशी बोलावं आपण, आणि तेव्हाच अण्णासाहेब करायला तिथे आले. पणशीकरांनी सांगितलं अण्णासाहेब तुम्ही करायचं नाट्य संमेलन. म्हटलं कोण का? ही दोघं करतात, मधु आपटे आणि केळकर. ते कसे करत नाहीत मी बघतो म्हणलं. आणि तेव्हापासून 88 सालच्या नाटकाची सुरुवात झाली. खरं तर सांगलीत ते झालेलं संमेलन 88. त्याच्या आधी झालं होतं 43 साली सावरकर अध्यक्ष असताना. बरोबर. 88 संमेलन आणि त्यानंतर आपल्याकडे झालं ते 2012 मध्ये. पण या दोन्ही संमेलनामध्ये तुम्ही होताच. हो, एकात संयुक्त कार्यवाह होतो मी आणि मधु आपटे, आम्ही दोन, आणि एकात कार्याध्यक्ष होतो 12च्या. 2012 सालचं संमेलन जे झालं ते खूप मोठं संमेलन आपण केलेलं होतं. त्यावेळेचा काही अनुभव खूप आहेत. काय आहे, मदत करतात लोक, पण ज्यांना खूप करायची इच्छा असते पण करता येत नाही, अशी माणसं उगीच निष्कारण त्रास देत असतात, मतप्रदर्शन करत असतात, हे योग्य नाही, ते योग्य नाही, मी हे असं करतो, करून असं म्हणणारी माणसं फार पुढे येत नाही. हे चुकीचं झालंय असं म्हणणारी माणसं खूप असतात, टीका करणारी, आणि ते करत नाही स्वतः काही. हे नाटक असं व्हायला पाहिजे असं म्हणून मी करतो असं म्हणणारी माणसं पुढे येत नाही. त्या दोन्ही संमेलनात माझा हाच अनुभव आहे की बाहेर बसायचं आणि हे नाही, योग्य नाही, ते नाही असं म्हणायचं. आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करत होतो. खरं 12 साली जे झालं तेव्हा दयानंद नाईक होता, मुकुंद पटवर्धन होता, शफी नाईकवडी होता. आम्ही ठरवलं ते नाटक संमेलन आपण पार पाडायचं, काय वाटेल ते. आज व्यवस्थित पार पडलं. सांगली, मिरज सगळे. हो, इस्लामपूरची शाखा, बरोबर, सगळ्या शाखांनी मिळून ते आणि मोठा इव्हेंट त्यावेळी झालेला. आता या सगळ्या गोष्टी करताना एक थोडासा वेगळा प्रश्न, आर्थिक गोष्ट फार महत्वाची असते. आणि आपल्या सांगलीतल्या बऱ्याच लोकांनी पण त्याच्यामध्ये चांगलं सहकार्य केलं. बरोबर. माझा तर अनुभव असं, खूप लोकांनी मदत केली. सर्व रंगकर्मींचा एक महत्वाचा दिवस वर्षातला असतो तो म्हणजे 5 नोव्हेंबर, रंगभूमी दिन. आणि सांगलीला गेल्या अनेक वर्षांची परंपरा आहे, त्या दिवशी आपण विष्णुदास भावे पुरस्कार देऊन एखाद्या रंगकर्मीचा गौरव करतो. मराठी रंगभूमी दिन अखिल महाराष्ट्र नाट्य विद्या मंदिर समिती हा उपक्रम राबवते.
त्या संस्थेत आपण गेले अनेक वर्ष काम करताय. रंगभूमी दिनाचं त्या काळातलं स्वरूप किंवा जे दिग्गज कलाकार त्या अनुषंगाने यायचे त्यांच्याविषयी असलेला आपला अनुभव. काय फार मोठे 30-40 लोक येऊन गेले, मोठे मोठे लोक. आणि माझा संपर्क सगळ्यांशी इतका व्यवस्थित आज सुद्धा आहे. बर. जब्बार पाटील मला फोन, काय विनायकराव काय चाललंय, इथपासून आमची चर्चा होती. चांगले लोक असतात. भालेराव नावाचे एक रहस्य होते मुंबईचे, ते संमेलनाचे अध्यक्ष होते. त्यांच्या हस्ते पदक द्यायचं होतं. ते आले, समारंभ झाला, ते निघाले. मी निघाल्यावर त्यांना म्हटलं, तुमचं येण्या जाण्याचा खर्च काहीतरी एवढं. हे म्हटले, माझं कर्तव्य म्हणून मी आलोय, तुम्ही काय करायचं नाही म्हणे. तुमच्याकरता मी आलो नाही म्हटलं, माझं कर्तव्य. अशी सुद्धा माणसं भेटली. वेगवेगळे लेखक दिग्दर्शक पण त्यामध्ये होते, म्हणजे अगदी पु ल देशपांडे असतील, विजय तेंडुलकर असतील, डॉक्टर श्रीराम लागू, या सर्व लोकांचा आपला कदाचित वैयक्तिक अनुभव पण आलेला आहे. रंगभूमी दिनानिमित्त सांगलीमधले पण अनेक लोक जोडले गेले. बाहेर निघणारा जो कलाकार असतो, ज्याला भावे पुरस्कार आपण देतो, त्यांच्याशी तुम्ही वैयक्तिक बोलला असाल तर त्यांची काय त्यावेळी भावना असते? त्यांना खूप चांगलं वाटतं, आपला खूप आदर होतं असं त्यांना वाटतं. आम्ही इतके दिवस हे काम करतोय, पण माझा असा सत्कार कोणी केला नव्हता, हे तुम्ही करताय असं म्हणणारे लोक 80-90% लोक असे असतात. बरोबर. आणि भावे पुरस्काराचं एक वेगळं महत्व त्यांच्या आहे. आणि सांगलीत भावे पुरस्कार मिळतोय ह्याचा त्यांना अतिशय आनंद आहे. बरोबर. सगळे लोक मला असं म्हणायचे. भावे नाट्य मंदिर जे आहे, म्हणजे तो जो रंगमंच आहे, त्या रंगमंचावर पूर्वीच्या काळी शुभारंभाचे प्रयोग व्हायचे. म्हणजे एखादं नाटक मुंबईत जरी किंवा पुण्यात ओपन व्हायचं, काय त्याच्या मागची भावना होती त्या लोकांची? सांगलीत पहिलं नाटक झालं सीता स्वयंवर, ते सांगलीत झालं, पहिला प्रयोग झाला. म्हणून माझ्या नाटकाचा सुद्धा सांगलीत प्रयोग, बाळ कोल्हटकर आपल्या नाटकाचे सगळे पहिले प्रयोग आपल्या भावे नाट्य मंदिरात करत होते. बर. आणि मग त्यांचं ते प्रोफेशनला जायचं. बर. म्हणजे इथं करण्यामागं त्यांना एक ही भावना होती की भावे नाट्य मंदिरात करायचं. सांगली नाट्यपंढरी जशी आहे, तसं पूर्वीच्या काळापासून माध्यमात जसजसे बदल होत गेले, तसं एक प्रभावी माध्यम पूर्वीच्या काळापासून अजूनही आहे, ते म्हणजे आकाशवाणी. बरोबर. आणि आकाशवाणीच्या माध्यमातून अनेक कलाकार सुद्धा मोठे मोठे झालेले आहेत. आकाशवाणीचा जो एक महत्वाचा घटक आहे तो म्हणजे नभोनाट्य. आपलाही आकाशवाणीशी गेले अनेक वर्षाचा संबंध आहे. बरोबर. ती सुरुवात कशी झाली आणि आता तो प्रवास कसा होता ते जाणून घेऊया. काय, आता जी आकाशवाणीची इमारत आहे ती ज्या जागेवर उभी आहे ती मीच आकाशवाणीला हँडओव्हर केली. वाघ कलेक्टर होते त्यावेळेला. बर. आणि त्यांनी ती जागा ठरवली. मला म्हटले, नगरपालिकेची जागा आहे, तूच हँडओव्हर करायची. बर. तेव्हा ते तुमचे कोण आकाशवाणी अधिकारी होते मला माहित नाही. मला त्याने असं कागद दिला, माती त्याच्यावर ठेवली, तू दे म्हणले मला. बर. म्हणजे त्या ह्याची सुरुवातच माझ्यापासून झाली. असं आता कोल्हापूर रोडला जी इमारत, मग तिथून तुम्ही पुढे एक लेखक दिग्दर्शक म्हणून आकाशवाणीशी जोडले गेलात. अनेक नभोनाट्य. खूप नवनाट्य केली. त्यावेळेला तुमचे सुभाष तपासे होते, जरंडीकर होते, नीता गद्रे असायच्या त्यावेळेला, चित्र नायकर होत्या, नीना मिस्त्री होती. असे खूप लोकांच्या बरोबर मी काम केलं. आणि आकाशवाणीवरती म्हणजे बऱ्याच ह्याच्यात श्रुतिकेमध्ये वगैरे मी असायचो. पण एक गडकरी स्मृतिदिन केला होता. बर. गडकऱ्यांच्या साहित्यावरती एक कार्यक्रम केला होता मी, मला आठवतंय. राधिका पिंपळकर म्हणून मुंबईच्या, त्यांनी ते स्क्रिप्ट तयार केलं होतं. बर. त्यानंतर भावी नाट्य कुसुमाग्रजांचं या साहित्यावरती एक मोठा कार्यक्रम केला होता. त्याचं स्क्रिप्ट ताराबाई भावाकरने केलं होतं. अच्छा. चांगलं झालं होतं ते. पण पु ल देशपांडेंच्या साहित्यावरती एक कार्यक्रम केला होता. त्याचं स्क्रिप्ट ताराबाई आणि श्रीपाद जोशी म्हणून आहेत जत्तेचे, त्या दोघांनी केलं होतं. त्यानंतर देवल जन्मशताब्दीचा कार्यक्रम होता. त्यावेळेला देवलांच्या सगळ्या साहित्यावरती एक मोठा कार्यक्रम केला होता. देवलांच्या साहित्यावरती डॉक्टरेट केलेल्या राधिका पिंपळकर यांनी ते स्क्रिप्ट तयार केलं होतं आणि तो कार्यक्रम आपण केला होता भावे नाट्यमध्ये. अच्छा. अनेक मुलाखती सुद्धा मी घेतल्या आकाशवाणीकर. वेगवेगळ्या कलाकारांच्या मुलाखती किंवा सामाजिक क्षेत्रातला असेल, कुठल्याही क्षेत्रातले, म्हणजे त्याला काय आपल्याला बंधन नाहीये. तर आपण वेगवेगळ्या मुलाखती आकाशवाणीसाठी घेतल्यात. त्याच्यामध्ये जे कलाकार आले त्यांचा आपला अनुभव कसा? विद्याधर गोखल्यांची घेतलीच होती मुलाखत. तो काय अनुभव होता? तो अनुभव म्हणजे विद्याधर गोखल्यांचा स्वभावच असा होता
की ते बोलायला लागले की त्या विषयावर बोलतच राहायचंय. अच्छा. बोलतच राहायचंय, पण आकाशवाणीला काहीतरी वेळेचं बंधन असतं. हा. हे त्यांनी डोक्यात घेतलं नाही आणि माझी फार पंचायत झाली त्यावेळेला. आता यांच्याशी बोलायचं काय? आणि तो आतनं तो माणूस सांगत हावरा. होता आणि ते मला करता येईना. कसं एडिट केलं त्यांनी कुणास ठाऊक. 2-3 वेळा ह्याच्यात लावलं मला वाटतं ते. अच्छा. विद्याधर गोखले अशी बोलणं हे आनंद सोहळा असायचा. भाषा उर्दू असायची, हिंदी असायची, इंग्लिश असायची, मराठी तर असायचं. वेगवेगळ्या भाषेत ते बोलायचे. नंतर राजा गोसावीची घेतली होती मला. बर बर. राजा गोसावी बोलता बोलता म्हणाला, खिशात काही असेल तर राजा, नाहीतर गोसावी आहेच. असंच तो त्यावेळेला म्हणाला होता. खूप त्याने त्याचं सगळं जीवन त्या मला सांगितलं त्या ह्याच्यात. अच्छा. श्यामशाहीचं काम करणार कोण? माधव वजे. नवीन नाटकाकडे बघणार तो एक दिग्दर्शक होता. अच्छा. म्हणून मी त्याची मुलाखत सुद्धा घेतल्याचं मला आठवतंय. बर. पण हा अनुभव आहे. काही माणसं बोलतच नाही. हो. तेंडुलकर एकदा वायनाट्यामध्ये असे आले, बसले होते, काहीही कुणाशीही बोलत नव्हते, हातकणंगलेकरांची वाट बघत बसले होते. आता काय बोलणार यांच्याशी? तेवढाच आपला हा आला, वैजनाथ आला. महाजन सर. आणि त्यांची मी ओळख करून दिली असे. बर. त्यांची रिॲक्शन आहे. मग वैजनाथ विचारलं, काय लिहिताय? बरंच. पुन्हा काही नाही. बर. कुठला विषय? खूप लिहितो, माझा तर धंदाच आहे. पणशीकरांच्या बरोबर पण आपला अनेक वर्षांचा सहवास लाभला. अनेक वर्षाचा संबंध. पणशीकरांची एक वेगळी शैली होती नाटकाची. ती आपण जवळून अनुभवलेली आहे. त्याविषयी काय सांगाल? की पणशीकरांची बोलायला सुरुवात करा, 50 गोष्टी ते सांगतील. खूप बोलायचे, खूप बोलायचे. स्वभावाचा फरक आणि त्यांचा अनुभव फार मोठा होता. अगदी किरकोळ कामं करत असल्यापासून ते एका संस्थेचे, नावाजलेल्या संस्थेचे ते चालक होते. त्यामुळे त्यांच्याकडे खूप सांगण्यासारखं होतं. त्यांचे अनुभव खूप मोठे होते. मुळात एक ते चांगले प्रोड्युसर होते. थिएटरवाला माणूस माझ्याकडे आला होता. ते म्हणजे पणशीकरांना आपण बोलूया उद्घाटनाला. बर. मी त्यांना फोन केला. असं ते पणशीकरांचा पहिला प्रश्न होता, किती सीट्स आहेत थिएटरमध्ये? बर. त्यांची कॅल्क्युलेशन डोक्यात सुरू व्हायची लगेच. 200 आहेत, 600 सीट, 800 सीट आहेत काय? मग असं हे त्यांच्या डोक्यात सतत असायचं. हा माणूस मला त्रास देईल काय, याला मी घेतोय का, हे त्यांच्या डोक्यात पहिल्यापासून असायचं. एका माणसाने त्यांच्या नाटकात ते काम करत होता, काहीतरी त्यांचं बिघडलं. पुण्याहून ते मुंबईला निघाले होते. वाटेत तो मुलगा पणशीकरांना म्हणाला, मी उद्या काम करणार नाही, शिवाजी मंदिरला 11 वाजता प्रयोग होतो. बर. पणशीकर बरं आहे म्हणा, उतर खाली. गाडीतनं त्याला उतरला म्हणलं आणि तो म्हणाला, पैसे पैसे माझ्याकडे नसतात. मॅनेजर त्याची गाडी. खूप लोकांना ते मदत करायचे, समजून घ्यायचे. काशीनाथ घाणेकरांना त्यांनी उभं केलं. एका काळी असं होतं की काशीनाथ घाणेकरांना स्टेजवर कोणी घेत नव्हतं, तेव्हा पणशीकरांनी त्याला उभं केलं. बरोबर. लाल्याच्या भूमिका. लाल्याच्या आणि 2-3 नाटकात आणि त्यांच्याशी बोलणं आनंद वाटायचा. रंगभूमीवरचे जे वेगवेगळे प्रकार आहेत, म्हणजे बालरंगभूमी, त्याच्यानंतर हौशी, व्यावसायिक. आता आत्ताच्या काळामध्ये साधारण आपण जर विचार केला तर बालरंगभूमीवर खूप मोठ्या प्रमाणात काम चालू आहे. बालरंगभूमीचं कार्य त्या काळात कसं होतं? बालरंगभूमीत चांगलं काम करत होते. शिंदगी म्हणून होते ते, बालनाट्य बसवायचे, करायचे, लिहायचे. बालनाट्याविषयी एक गैरसमज आहे की बालनाट्य हे मुलांनीच केलं पाहिजे. असं नाही आहे. बालनाट्य हे बालकांच्या साठी आहे. त्यात मोठ्या लोकांनी काम करायला हरकत नाही, करायचं. मग ते राक्षसाचं काम करतात, हा येतो तो येतो, चिटकीण येते. लहान मुलांसाठी सुद्धा चांगली नाटकं, बालनाट्य करता येतात. स्पर्धेचा नियम म्हणून जो विषय आहे की नाही, म्हणजे शासनाच्या ज्या स्पर्धा आहेत त्याला वयोगटाची मर्यादा आहे. असं. अच्छा. त्यामुळे काय होते, लहान मुलांसाठी, आणि ती लहान मुलांनीच करावं अशी अपेक्षा ठेवलेली शासनाची आहे. फक्त आता मी गेली अनेक वर्ष बालनाट्य किंवा बालरंगभूमीशी संबंधित आहे म्हणून मला जाणवलेली एक गोष्ट तुमच्याशी बोलतो की विषयाची मर्यादा ही बालनाट्य करताना असते. पण विषय वेगवेगळे जे आज समाजात घडते, आज मोबाईलमुळे तर सगळं मुलांच्या हातात बघायला मिळते, त्यामुळे विषयात खूप फरक पडलाय. आपला विचार काय या संदर्भात? यायला पाहिजेत. बर. कुठलाही विषय बालरंगभूमीने त्यात जे ठरवू नये, तो चांगला का वाईट हे ठरवावं. कलाकारांनी, लेखकांनी हे नाही बा हे करतो हे चांगलं नव्हे हे सांगणं पाहिजे. पण हे वाईट आहे म्हणून स्टेजवरच आणायचं नाही, असं नाही. ते सगळ्यांना बघायला मिळालं पाहिजे असं मला वाटतं. सादरीकरण कशा पद्धतीने होतं याला महत्व आहे. बरोबर.
सांगली नाट्यपंढरी आपण म्हणतो आणि आद्य नाट्यकार विष्णुदास भावेंनी सीता स्वयंवर नाटक पहिलं केलं. हो. नाटककार म्हणून विष्णुदास भावे यांच्या संदर्भात आपला एक विशेष अभ्यास आहे, तर आपण त्यांच्या संदर्भात काय सांगू शकतो? बरोबर आहे. ते असं नाटक कुणी महाराष्ट्रात करू शकेल की नाही याचीच लोकांना शंका होती. बर. केंगणेश्वरी चौकात हा. एक कानडी प्रयोग झाला काहीतरी, आता मला त्याचं नाव आठवत नाही, आणि राजेसाहेब आले होते ते बघायला, आपले सांगलीचे, आणि ते त्यानं बघितलं आणि अरे आपल्या सांगलीत असं कोणी करणार नाही का? विष्णुदास भावे मागं उभे होते. त्यांनी सांगितलं मी करतो म्हणे, मी करतो तुला. मग राजेसाहेब म्हणले तू कर, तुला सगळी मदत मी करतो. आणि तिथून त्यांच्या डोक्यात ते नाटक हे सुरू झालं. त्या काळी मात्र सगळे विषय पौराणिक असायचे, त्यावेळेला हे नवीन काही नव्हते त्यावेळी. तेव्हाची सुरुवात झाली. हा हा 1843 ला पहिलं नाटक झालं. बरोबर. नाटकाचे दिग्दर्शक म्हणून आपण जेव्हा काम करत होतात तेव्हा नाटकामध्ये सगळ्यात महत्वाची म्हणजे मराठी माणसाच्या दृष्टीने महत्वाची म्हणजे गोष्ट असते जी त्याला आवडते. बरोबर. चित्रपटांच्या बाबतीतही तीच कथा आहे आणि आत्ताही तीच आहे. एखादी गोष्ट आवडली की आपण त्या प्रेमात पडतो. बरोबर आहे. ते सांगणं यासाठी भाषा आणि त्याचं डिक्शन म्हणजे त्याचे उच्चार, त्यातले चढ उतार, आणि आपल्या बाबतीत असं म्हटलं जातं की आपण डिक्शनच्या बाबतीत खूप काळजीपूर्वक विचार करणारे दिग्दर्शक. अगदी खरं. काय त्याच्या मागची तुमची भावना होती? डिक्शन चुकलं की मला रागच आहे. आता हे टीव्हीवरती वगैरे बघतो ना, बोलायला लागले की मला रागच आहे. का असं बोलतात हे? मी तुम्हाला मदत करते असं म्हणत नाही, मी तुमची मदत करतो. अरे काय हिंदीचं किती आमच्यावर आक्रमण आहे आणि कशा करतात? आपल्याकडे दुसरं काही नसेल तर इंग्लिश शब्द वापरला आहे. हे ठीक, मी तुमची मदत करतो. आता तुम्हाला समजेल मी काय करतो ते. असं बोलत नाही हो आपण. हे चुकीचं डिक्शन टीव्हीवर तर फारच आहे. नाटकात जेव्हा आपण काम करताना कलाकारांनी ही काळजी तर घेतलीच पाहिजे. खरं म्हणजे पौराणिक आणि ऐतिहासिक नाटकात तर भाषा ही अत्यंत महत्वाची आणि ते चढ उताराशिवाय त्यातल्या भावना पण कळत नाही. त्यासाठी कलाकारांना काय मेहनत घेतली पाहिजे, तुम्हाला काय वाटतं? आपली भूमिका त्याला आधी समजली पाहिजे. त्यानं स्टेजवर येताना प्रश्न स्वतःला विचारायचे, तू कोण आहेस, केव्हा निघालायस, कुठं निघालायस आणि कशा करता निघालायस? हा स्टेजवरती पाऊल टाकताना विचार करा. तू कोण आहेस? मी या घरातल्या माणसाचा भाऊ आहे, मी शत्रू आहे. हे सगळं त्याच्या डोक्यात स्टेजवर येण्यापूर्वी सगळं तयार पाहिजे. बरोबर. लोक काय करतात, जातात झटकन, मग त्याला बिघडतं सगळं. असं करू नये. स्टेजवर पाऊल टाकताना या 4 गोष्टींचा विचार केलाच पाहिजे, डोक्यात ठेवला पाहिजे. पाऊस पडतोय, मग तू स्टेजवर कसा जाशील? थंडी आहे, कोण आहेस, तुझा विचार काय, इथं जाऊन काय करणार आहेस तू? हा विचार प्रत्येक कलाकारानं आधी केला पाहिजे. आणि कलाकाराची मानसिकता म्हणजे त्यावेळी त्याची ती जी भूमिका करत असेल तर तो काय म्हणून जगतोय, बरोबर. त्यानंतर त्याची कौटुंबिक पार्श्वभूमी, बरोबर, त्याची आर्थिक पार्श्वभूमी, या सगळ्याचा विचार दिग्दर्शकानं केलेला असतो. बरोबर. नाटक बसवताना त्याचप्रमाणे त्याचे कॉस्ट्युम, त्याची रंगभूषा, वेशभूषा, त्याच्यानंतर सेट, नेपथ्य, या सगळ्याचा विचार केलेला असतो. आज आपण असं बघतो की खूप मॉडर्न सगळं झालेलं आहे. त्या काळामध्ये जेव्हा तुम्ही सुरुवातीला नाटकं केली त्यावेळी एकतर पैशाची कमतरता होतीच. मग ही सगळी सांगड घालताना जी धावपळ व्हायची, त्यातनं नाटक उभं करताना काय आव्हानं त्यावेळी तुम्हाला आलेली होती? अनेक आली. पण मी जेव्हा नगरपालिकेत करायचो, नगरपालिकेचे 1-2-3 नाटके, सगळे लोक मदत करायचे, सगळी डिपार्टमेंट मला मदत करायचे. बर. म्हणजे स्टेज झाडलेलं पाहिजे, तो सॅनिटरीचा माणूस यायचा, साफ करून द्यायचा. संध्याकाळी चहा पाहिजे, तो आमचं फूड इन्स्पेक्टर काहीतरी काय, इतकं सगळं व्यवस्थित मदत करणारे लोक होते सगळ्याच्या. आणि आता कमर्शियल झालंय, तुम्ही म्हणताय ते खरंच आहे. काही संस्था ज्यांच्याकडून कल्चरल ऍक्टिव्हिटीजची अपेक्षा आहे, ती माणसं आता कमर्शियल व्हायला लागली. कल्चरल सेंटरच्या ऐवजी आता कमर्शियल सेंटर्स व्हायला लागली. हे माझं दुःख आहे, मला राग आहे त्याचा, पण काही करू शकत नाही, आणि सगळीकडेच आहे चित्र, सगळीकडेच आहे. बरोबर. त्यामुळे काय होतंय की कलाकाराला एक व्यासपीठ मिळण्यात अडचण येतेच. आणि हल्ली जरा व्यावसायिक स्वरूप त्याचं खूप वाढल्यामुळं की आता वेगवेगळ्या स्पर्धांना मी बाहेर जातोय ते बघतोय की ते तंत्रच दिसते सगळं नाटकात. बरोबर. नाटकातला मूळ गाभा म्हणजे कथा, त्याच्यानंतर कथेला अनुसरून ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या थोड्या थोड्या मागं पडत, आणि टीव्हीवर जे आपण बघतोय ते तंत्र कुठेतरी नाटकात येते. त्याचा परिणाम आमच्या नाटकावर व्हायला लागला. यामध्ये शासनाची जबाबदारी
काय किंवा सांस्कृतिक खात्यानं किंवा नाट्य परिषद असेल ज्या प्युअरली नाटकासाठी काम करतात त्यांनी काय करावं अशी आपली अपेक्षा? मुळात शासनाने यात काही करूच नाही. बर. असं करणारी माणसांना प्रोत्साहन द्यायचं. बर. पु ल देशपांडेच एकदा म्हणाले की एका मंत्र्याने त्यांना विचारलं कल्चरल डेव्हलपमेंट करता आणि काय करावं. पु ल देशपांडे तुम्ही ऍग्रिकल्चर बघा, कल्चरल मी बघतो. तुम्ही ते तेवढं करा, तुमचं काम कल्चरल आमच्यावर सोपवा. तुम्ही विश्वास ठेवा या लोकांच्यावरती, हा माणूस काहीतरी करू शकेल, मग होऊ शकेल. बरोबर. तरुण रंगकर्मींच्या समोर खूप आव्हानं आहेत आज. त्यांच्या अपेक्षाही वेगळ्या आहेत, त्यांची स्वप्नही वेगळी आहेत. भविष्य काळामध्ये रंगभूमी ही जशी उज्ज्वल होती तशीच राहण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागतील, कारण ट्रेंडच बदलला अशी चित्र आहे. हो हो. तर आपण जे नवीन या नाट्यक्षेत्रात काम करू इच्छितात त्यांना काय सांगा? लोकांनी वाचत राहिलं पाहिजे, खूप वाचलं पाहिजे. खूप वाचलं की तुमच्या डोक्यात काहीतरी नवीन सुरुवात होईल. तुम्ही तंत्राच्या मागच गेलात, तुम्ही वाचा, जुनी पुस्तकं वाचा, जुनी नाटकं वाचा, नाटकाचं तंत्र तुम्हाला कळेल. तुम्ही कानिटकरांची नाटकं वाचा, मन लावून वाचा. नाटकाचं तंत्र त्यांच्या इतकं कोणाला समजलेलं नाही. नाटक कसं डेव्हलप करायचं, वसंत कानेटकर. वसंत कानेटकरांचं तंत्रच वेगळं होतं आणि फार चांगलं होतं. त्या तंत्रानं नाटक लिहिणारी माणसं फार कमी झाली आता. कारण मी मागे एका कोणाच्या तरी मुलाखतीत असं ऐकलं होतं की वसंत कानेटकरांचं नाटक वाचल्यानंतर डोळ्यासमोर तुमच्या चित्र उभं राहतं. यायलाच पाहिजे. बरोबर, ती खासियत होती त्यांची. हो निश्चित. म्हणजे अगदी ऐतिहासिक असेल, पौराणिक, कुठलंही नाटक असू दे. बरोबर, त्या पद्धतीची नाटकं यायला पाहिजेत. लेखकांनी तसा प्रयत्न केला पाहिजे. लेखक करत नाहीत. एखादाच माणूस भेटेल की नाट्यकलेकरता हे करणार आहे. नाटकामध्ये युवकांचा सहभाग वाढतोय आणि दरवर्षी त्याला युवा महोत्सव कारणीभूत आहे. एक छान व्यासपीठ युवकांना त्याच्यात मिळते. बरोबर. एकांकिका किंवा लघुनाटिका, मूकनाट्य अशा अनेक प्रकारातनं वेगवेगळ्या नाट्य संहिता त्याच्यात सादर होत आहेत. आपण या अनेक वर्ष युवा महोत्सवाला परीक्षक म्हणून काम केलेलं. नवीन युवा कर्मींना या संदर्भात आपण काय सांगा? लेखनावर लक्ष ठेवलं पाहिजे. वेगवेगळ्या पद्धतीनं विचार करून लेखन तयार झालं पाहिजे, मगच हे युवा काहीतरी करू शकतील. त्यांनी वाचलं पाहिजे, जगाकडे बघितलं पाहिजे, जग अनुभवलं पाहिजे. आता सांगू काय मी ते एक गोष्ट, सतीश आळेकरची एक एकांकिका पुण्यात बसवत होते आणि 8 वाजता तालमीची वेळ, कुणी वेळेवर यायची नाही. एक जर्मन माणूस ते रोज बघायला यायचं आणि त्यांच्या लक्षात आले का कुणी वेळेवर येत नाही, ते काय भानगड आहे. मग तू सांगायचं मला ऑफिसमध्ये हे झालं, मग मला हे झालं, ते झालं. त्या जर्मन माणसाने जर्मनीत जाऊन सांगितलंय की माणसं वेळेवर येत नाही, त्याचं कारण ते त्यांच्या व्यवसायामध्ये आहेत, ते जग पाहतायत. जर्मनीतला कलाकार हा पगारावर असतो, 11 वाजता तो सही करतो कामाला लागतो, तो जग बघत नाही. पण ही इंडियातली माणसं, आळेकरच्या ग्रुपमधली माणसं जग पाहतायत म्हणून ते चांगलं नाटक करू शकतात, असं त्यानं सांगितलं. जर्मन वेगवेगळ्या संस्थांशी निगडीत आपण सांगलीमध्ये काम केलेलं आहे. त्याच्यामध्ये फिल्म सोसायटी हा विषय महत्वाचा आहे, कारण सांगलीत भारतीय आणि भारताबाहेरच्या चित्रपटांचं एक वेध लावण्याचं काम फिल्म सोसायटीने केलेलं आहे. त्याही संस्थेशी आपण निगडीत होतात. काय पद्धतीनं त्यांचं कार्य चालू? आपल्या देशात सुद्धा सत्यजित रेने फिल्म सोसायटीची सुरुवात मुवमेंट सुरू केली. ते अगदी सगळे आधी कोल्हापूर, पुणे, सगळे, सांगलीत काही नव्हतं. आणि आपल्याला पाहायला न मिळणारे चित्रपट, वेगवेगळे विषय इथे बघायला मिळत नव्हते. ते फिल्म सोसायटी आम्ही काढली. मी त्याचा कार्यवाह होतो. हातकणंगलेकर होते, दिलीप परदेशी होते, आमचा अनिल कोकितकर होता आणि आम्ही चित्रकथी नावाची एक फिल्म सोसायटी काढली. आणि ते वेगवेगळ्या विषयावरचे चित्रपट महिन्यातून एकदा दोनदा आम्ही दाखवायचो. IMA हॉल आम्हाला मिळायचा त्यावेळेला. काही भावनाट्य मंदिरात दाखवले, काही विलिंग्डन कॉलेजच्या हॉलमध्ये दाखवले. कालांतरानं काय झालं, तुम्हाला पाहिजे तो चित्रपट तुम्हाला टीव्हीवर, युट्यूबवर बघायला मिळायला लागला. त्यामुळे हा इकडचं ओढा कमी झाला सोसायटी. मला आठवतं या फिल्म सोसायटीचे एक फेडरेशन आहे. मुंबईला त्याच्या ऑफिसमध्ये मी गेलो होतो, तर त्यांनी सांगितलं पहिले तुम्हीच आहात या खेड्यावरून येणारे फिल्म सोसायटी काढणारे. नांदगावकर म्हणून कवी आहे, तो त्याचा अध्यक्ष होता. तो म्हणला तुमचा सत्कारच केला पाहिजे. म्हणला सत्कार करू नका, फेडरेशन वेगवेगळे चित्रपट पाठवायचे, शॉर्ट फिल्म्स पाठवायचे, कितीतरी शॉर्ट फिल्म्स, अगदी फ्रान्स मधल्या, इकडच्या तिकडच्या, कॅनडातल्या शॉर्ट फिल्म फार चांगल्या होत्या, ते दाखवायचो आम्ही. किती 10 मिनिटाच्या असायच्या.
पण शॉर्ट फिल्म फार अवघड असते करायला, पण ते करत होते लोक आणि आम्ही दाखवत होतो. कमी वेळेमध्ये विषय मांडणं हो, अवघड असतं. खरंय. अशा अनेक फिल्म सांगलीकरांना बघायला मिळाले आणि हे एक नवीन मोमेंट सुरू झाले. त्यामुळे वेगवेगळे अनुभव आपल्या पाठीशी आहेत आणि आज रंगभूमीला वेगळ्या पद्धतीनं बघणारे एक ज्येष्ठ रंगकर्मी म्हणून आपली गणना होते. आज या आकाशवाणीच्या आजचे पाहुणे या कार्यक्रमात आपण सहभागी होऊन आपले अनुभव रसिकांच्या पर्यंत मुलाखतीच्या माध्यमातून ते पोहोचलेले आहेत. आपल्याला उत्तम आरोग्य भविष्यकाळात लाभो अशी नटेश्वराच्या चरणी प्रार्थना करून आजच्या मुलाखतीला आपण आता पूर्ण विराम देऊया. सहभागी झाल्याबद्दल मी आकाशवाणी परिवारातर्फे आपले मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. आभारी आहे आकाशवाणी. धन्यवाद.